नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहे एक सुपर फन इस्टर इव्हेंटला. चला तर बघूया आत काय काय मज्जा आहे. आम्ही बघा आताच पोहोचलोय आणि इथं तर आरव आधीच पळत सुटलाय. इतका एक्साइटेड झालाय की थांबायलाच तयार नाही. चला आपण पण लगेच आत जाऊया आणि एन्जॉय करू हा इस्टर इव्हेंट. आज सकाळपासून ना थोडा पाऊस चालू होता, पण तरी सुद्धा ना खूप छान क्राऊड होता इथं. आणि आम्ही पोहोचलो ना तेव्हा नुकताच इव्हेंट चालू झाला होता आणि आत जाताच बघा एकदम क्यूट असा बनी दिसला आणि तिथल्या स्टाफने सुद्धा बनीचे बेल्ट घातले होते. त्यामुळे पूर्ण ना इस्टर वाइब तयार झाली होती इथं. मग आरोह लगेच बनीकडे गेला, मस्त फोटो वगैरे काढला आणि इथं ना मुलांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या होत्या. मग काय आरोहने पण लगेच खेळायला सुरुवात केली. इथे बघा एक मजेशीर गेम ठेवला होता. हे सर्कल स्पिन करायचं होतं आणि ते स्टॉप झाल्यावर जे काही येईल ना तेच गिफ्ट मिळायचं. जसं की चॉकलेट वगैरे असे छोटे-छोटे गिफ्ट्स ठेवले होते. पण खूप क्यूट सरप्राईज होते. आरवला तर खूप मज्जा आली हे स्पिन करताना. बघा आरवला पण गिफ्ट मिळालं. एक चॉकलेट मिळाले. आणि पुढे गेल्यावर ना आरोहने दुसरा गेम सुरू केला. हा गेम अगदी आपल्या लिंबू चमच्यासारखाच होता. फक्त इथे लिंबाऐवजी चमच्यात चॉकलेट एक ठेवायचं होतं आणि इस्टर इव्हेंट असल्यामुळे सगळीकडे आज अशी क्यूट चॉकलेट एग्सच होती. आणि हे बघा, आरोह किती केअरफुली चाललाय. हळू जातोय फक्त एग्स पडू नये म्हणून. आणि मग हा पण तो गेम जिंकला आणि इथं पण त्याला याच एगमध्ये चॉकलेट होते. छोटे-छोटे एग्सचे चॉकलेट होते. तसं ते सर्वांनाच हे चॉकलेट देत होते. जिंकलं तरी आणि नाही जिंकलं तरी पण ते एक त्यांना देऊन टाकायचे आणि त्याच्यामध्ये मस्त चॉकलेट होते. इथं कॅनडामध्ये ना ईस्टर हा इव्हेंट खूप आनंदाने सेलिब्रेट करतात आणि ईस्टर हा सण ना जीसस यांच्या आठवणींसाठी साजरा केला जातो आणि असं मानतात की ते पुन्हा जिवंत झाले होते आणि म्हणूनच हा सण आनंदाने साजरा करतात ते. आणि इथं एग्स आणि बनी हे ना हॅपीनेस आणि न्यू बिगिनिंगचं सिम्बॉल आहे. म्हणूनच इथं चॉकलेट, एग्स आणि बनी दिसतात. तर असो, नंतर पुढे आरोहने त्याचं ड्रॉइंग स्टार्ट केलं. इथं ड्रॉइंग पण ठेवले होते मुलांसाठी. ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी होत्या. तर नंतर आरोहने मस्त बनीचं ड्रॉइंग केलं आणि इथे सगळे ना इस्टर रिलेटेड ड्रॉइंग्स होती. क्यूट बनीची असे वेगवेगळे ड्रॉइंग्स होते. चिकन, एग्स अशी सगळी ड्रॉइंग्स होती आणि खूप छान होते आणि बघा ज्यांनी छान ड्रॉइंग केलं ना, त्यांचं ड्रॉइंग इथं वॉलवर लावलं होतं. खूप छान डिस्प्ले केला होता सगळ्यांचा. ड्रॉइंग करून झाल्यानंतर ना, मग आरोहने खेळला अजून एक सुपर फन गेम. तो म्हणजे सॅक रेस म्हणजेच आपली पोत्याची शर्यत. या पोत्यामध्ये दोन्ही पाय ठेवून रेस लावायची आणि बघा आरोह कसा बनीसारखा हॉफ करत चालतोय, बनी जंप करत आणि हा गेम खेळताना ना खूप मज्जा येते आणि हा गेम बघून ना मला माझ्या लहानपणीची आठवण आली आणि आम्ही पण असंच स्कूलमध्ये स्पोर्ट डेला असाच खेळ खेळायचो. खूपच फन गेम आहे ना हा. तुम्ही पण तुमच्या स्कूल डेजमध्ये असे गेम्स खेळले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नंतर ना आरवला त्याचा फ्रेंड भेटला. तो पण आज इथं आला होता. मग काय विचारायलाच नको. ते दोघे मिळून मस्त सॉकर खेळायला लागले आणि बघा इथं किती मज्जा करतोय. आरव तर खूप एक्सायटेड आहे आणि अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीज ना त्याला खूप आवडतात. तो एकदम फुल एनर्जीमध्ये खेळतो ह्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज एकदम अनस्टॉपेबल. नंतर सॉकर खेळून झाल्यानंतर ना थोडा वेळ आरोहने बास्केटबॉल सुद्धा खेळला आणि आज तर आरोहची नॉनस्टॉप मस्ती चालू होती. फुल एनर्जीमध्ये होता, खूप एन्जॉय करत होता आणि ते बघताना मला पण खूप छान वाटत होतं. कारण त्याला ना असे सगळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात. त्यामुळे तो आज खूप मस्त एन्जॉय करत होता. नंतर आरवचा फन ना असाच चालू राहिला थोडा वेळ. खूप मजा करत होता. बास्केटबॉल खेळताना इकडे पळ, तिकडे पळ, सॉकर बॉल खेळ, हे सगळं त्याचं चालू होतं. नंतर ना त्याने बॉलिंग सुद्धा ट्राय केली. बघा इथं छोट्या मुलांसाठी बॉलिंग सुद्धा ठेवली होती आणि अगदी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या होत्या आणि आरवने त्या सगळ्या ट्राय केल्या. सर्वच ॲक्टिव्हिटीजमध्ये तो फुल एन्जॉय करत होता. नंतर ना आरव झिंगाचा गेम खेळायला लागला आणि बघा किती फोकस आहे, पण एक्साइटमेंट फुल. टॉवर तुटेल की नाही हे बघून आम्हालाही खूप हसू येत होता. आरव मात्र एकदम कॉन्सन्ट्रेट, पण मज्जाही अनस्टॉपेबल. शेवटी आरवचं टॉवर तुटलं आणि गेम स्टॉप झाला. आणि नंतर ना इथं बघा आपलं नाव लिहायचं होतं, पण इथं ना एका बॉटलमध्ये असे चॉकलेट एग्स ठेवले होते आणि आपल्याला अंदाज लावायचा होता, की त्या बॉटलमध्ये किती चॉकलेट असतील आणि त्या नंबर पुढे आपल्याला आपलं नाव लिहायचं होतं आणि नंतर ते अनाउन्स करणार होते, की कोणाचा अंदाज बरोबर ठरला. तर आम्ही नाव तिथं दिलं, पण आमचं नाव नंतर आलं नाही आणि इथं ना सगळ्यांसाठी कॉफी आणि कुकीज पण ठेवले होते. मग आरोहने कुकीज घेतले, आम्ही कॉफी घेतली, थोडा वेळ ब्रेक घेतला, कॉफी वगैरे पिली आणि नंतर परत आरोहने गेम खेळायला स्टार्ट केलं. आणि बघा किती गर्दी आहे. सर्व हॉल ना फुल क्राउडने भरलेला होता आणि
खूप उत्साह दिसत होता आणि एका साइडला ना इस्टर बनी पण बसला होता. त्याच्याबरोबर पण आम्ही छान फोटो काढला आणि खूप फन आणि कलरफुल मोमेंट झाला. नंतर आरोहने ना ही स्टिकरची ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली होती. मग थोडा वेळ हेच त्याची स्टिकर ॲक्टिव्हिटी चालू होती आणि इथं साइडला ना एका छोट्या पॉटमध्ये माती आणि सनफ्लॉवर सीड्स टाकून देत होते आपल्याला घरी सनफ्लॉवर्सच्या झाड लावायला. तर इथं बघा हे असे छोटे-छोटे पॉट होते आणि त्याच्यामध्ये एक सीड टाकून ना आपल्याला घरी न्यायला देत होते. मग आरोहने इथं मस्त स्टिकर ॲक्टिव्हिटी केली आणि नंतर बघा असं बनी केला होता फोटो काढायला. आणि त्याच्यामध्ये फोटो काढला आरवनी आणि इथं बघा हे स्नेक अँड लॅडरचा गेम होता. मग ते खेळत बसला आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी अशाच चालू होत्या. घरी जायचं नावच घेत नव्हता. मग त्याला थोडा वेळ असंच खेळू दिलं. स्नेक अँड लॅडर खेळला. त्याचे फ्रेंड्स भेटले होते. त्यांच्याशी गप्पा मारत होता. शेवटी सर्व ॲक्टिव्हिटीज खेळून झाल्यावर ना, आता गिफ्ट कलेक्ट करायची वेळ झाली होती आणि सुरुवातीला जेव्हा आरवने एंट्री केली ना, तेव्हा त्याला एक पेपर दिला होता आणि त्यामध्ये असं होतं, की जसं बनी वगैरे असं काही दिलेले होते ऑप्शन. बनी दिसल्या तर बनीच्या बॉक्समध्ये टिक करा, बास्केट दिसली तर बास्केटच्या बॉक्समध्ये टिक करा, असं सगळं होतं आणि मग शेवटी तो पेपर सबमिट करायचा होता. मग काय आरवने तो पेपर सबमिट केला आणि त्याला एक क्यूट गिफ्ट मिळालं. मग काय आरव खुश झाला आणि मग एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करूनही ना, आरवला अजून थोडा वेळ लायब्ररीमध्ये खेळायचं होतं आणि लायब्ररी ना इथं साईडला होती. त्यामुळे त्याला ना माहिती होतं, की इथं खेळायचं आहे. त्यामुळे मागे लागला होता, की मला अजून थोडा वेळ लायब्ररीमध्ये खेळू द्या. आम्ही थकलो होतो, पण आरव काही थकला नव्हता. तो अजूनही फ्रेश आणि एक्सायटेड होता. मग थोडा वेळ त्याला लायब्ररीमध्ये खेळू दिलं आणि नंतर शेवटी आम्ही घरी जायला निघालो. तर आजचा दिवसभराचा मजेशीर आणि फनफुल इस्टर इव्हेंट ना खूप आठवणींनी भरलेला होता. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.